Hi and welcome to yet another episode of Gupshup Wednesday. Gupshup Wednesday series is all about motivation, inspiration आणि मी नेहमीच असं म्हणते की आपल्या आजूबाजूलाच अशा सगळ्या गोष्टी असतात ज्याच्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्या आपल्या जवळच्या असतात, ज्या अनोळखी असतात, त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आज मी अशीच एक इन्स्पायरिंग स्टोरी घेऊन आले आहे आणि ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. वी वेअर कलीग वन्स अपॉन अ टाईम. आम्ही एका कंपनीत काम करतो. त्या गोष्टीला पण आता 15-16 वर्ष झाली असतील. बट आणि आता लिटरली देर इज अ ह्यूज डिस्टन्स अमंग अस. म्हणजे ती आउट ऑफ इंडिया आहे. शी इज इन वन ऑफ द कंट्री आणि मला त्याच्याबद्दलच सांगायचं आहे. सो आय नो हर स्टोरी व्हेरी वेल आणि मला खरंच तिचं जेवढं कौतुक करता येईल तितकं कमीच आहे. खूप काही शिकण्यासारख्याचं कारण असं तुम्ही अशा एका कंट्रीमध्ये जाता. ऑफकोर्स इट इज युअर चॉईस टू मूव टू रिलोकेट आउट ऑफ इंडिया आणि देन यू आर रेडी टू फेस वॉट एव्हर कम्स टू युअर वे. पण बोलणं सोपं असतं. ॲक्च्युली त्याच्यातनं जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा खऱ्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येतो. आणि तिने सुद्धा गिवअप केलं होतं. इन अनदर फर्स्ट 2-3-4 मंथ्समध्येच तिने तिच्या हस्बंडला सांगितलं आय कॅनॉट स्टे हिअर. लँग्वेज डिफरन्स म्हणजे म्हणतात ना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम. एक तर लँग्वेज बॅरियर असल्यामुळे घरातली कुठलीही गोष्ट असेल, फॉर एक्झाम्पल साधं म्हणजे म्हणतात ना की एरेंट्स ऑर्डर करायचं असतील किंवा ग्रोसरीज ऑर्डर करायच्या असतील, इलेक्ट्रिशियनची गरज असेल, हाऊ विल यू कम्युनिकेट राईट. भाषा तरी किती शिकणार. मग काय तिने स्वतःकडेच सगळं घेतलं आणि शी स्टार्टेड रिपेअरिंग द थिंग्स. ती काय कधी इलेक्ट्रिशियन बनली, कधी प्लंबर बनली. बट सांगायचा मुद्दा असा की काही काही व्यक्ती अशा असतात जे गिवअप करतच नाहीत. त्या सतत वे फाइंड आउट करत राहतात. काही ठिकाणी अशा व्यक्ती असतात ज्या नुसत्या रडत असतात आणि क्रिप करत असतात की आज असं आहे, आज तसं आहे, मला असा प्रॉब्लेम आहे, मला तसा प्रॉब्लेम आहे. एक असे असतात की जे प्रॉब्लेम्स घेऊनच पुढे चालतात आणि त्या प्रॉब्लेम्सला ते लिटरली सोल्युशनमध्ये कन्वर्ट करतात. आणि हीच तर गोष्ट इन्स्पायर होण्यासारखी आहे, इजंट इट. इतकंच नाही तर तिचा नवरा ऑफिसला जायचा. सो शी यूज टू स्टे बॅक विथ हर सन. त्याला शाळेत आणणं पोचवणं. मग अगदी ड्रायव्हिंगपासून सगळ्याच गोष्टींमध्ये तिला प्रॉब्लेम आला. ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं डिफिकल्ट आहे, ड्रायव्हिंग शिकणं डिफिकल्ट आहे. बट ह्या सगळ्यावर मात करून ती मुलगी आज इतकं छान लाईफ जगत आहे. तिथे मित्रमैत्रिणी नाहीत म्हणून रडत नाही बसली. शी बिल्ड हर ओन कम्युनिटी. तिने तिथे जाऊन आपली इंडियन कम्युनिटी डेव्हलप केली. नाव शी इज सेलिब्रेटिंग ऑल आवर फेस्टिवल्स देअर. आणि इतकंच नाही तर ती अजूनही इवन इफ आफ्टर लाईक एज 7 years, आय डोंट नो हाऊ मेनी इयर्स शी इज बीन देअर, पण ती अजूनही स्ट्रगल करते. पण ती तितकीच हसमुख आहे, तितकीच ती जॉयस आहे, तितकीच ती एकदम म्हणजे म्हणतात ना बिनधास्त आहे. आणि हाच तिचा बिनधास्त ॲटिट्यूड मला फार आवडतो. हाच तिचा नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड माझ्यासाठी फार म्हणजे फार मोठं मोटिवेशन आहे. ती हा व्हिडिओ नक्की बघत असेल, तिला कळलंच असेल मी तिच्याबद्दल बोलत आहे. सो thank you so much my dear friend. You make difference. You have no idea what kind of difference you are making, how many lives you are touching, by doing all such things, all facing so many difficulties in your life, still not giving up. Hats off to you. See you then. पुढच्या वेनसडेला पुन्हा भेटूया अशीच एक इन्स्पायरिंग स्टोरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही देखील कीप मोटिवेटेड अँड स्टे इन्स्पायर्ड.